बघा SIR चा जो फॉर्म आहे तो अशा पद्धतीने आहे. चला मी तुम्हाला याला थोडं छोटं पण करून दाखवतो. बघा अशा पद्धतीने हा फॉर्म आहे. हा फॉर्म भरायचा कसा व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या BLO कडे तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. या ठिकाणी तुमचा फोटो देखील लावायचा आहे. आता कोणाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, जी लोक म्हातारी आहेत त्यांनी कसं भरायचा, आणि जी लोक माझ्यासारखी आहेत, माझं वय आहे 38 वर्ष, माझं नाव 2002 च्या यादीमध्ये नव्हतं, कारण मी 2002 ला 18 वर्षाचाच नव्हतो, तर मी कसा फॉर्म भरायचा ते समजून घ्या. हा फॉर्म शक्यतो ऑफलाईन तुमच्या BLO कडेच भरा. ऑनलाईन देखील भरता येतो, परंतु त्यात खूप अडचणी आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. कोणती कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायची गरज नाहीये. फक्त समजून घ्या की हा फॉर्म भरायचा कसा आहे. आता तुमच्या कुटुंबात जेवढे लोक असतील मतदार, त्या सगळ्यांचे वेगवेगळे सेपरेट फॉर्म तुम्हाला भेटतील. आता समजा तुमच्या कुटुंबामध्ये 4 मतदार आहेत, तर 4 फॉर्म तुम्हाला असे भरून द्यावे लागेल. आता सपोज हा तुमच्या वडिलांचा फॉर्म आहे असं आपण समजू आणि हा फॉर्म भरू. आता तुमच्या वडिलांचं नाव 2002 च्या यादीमध्ये असेल, ज्याचं वय 60 वर्षे, 70 वर्षे, 50 पेक्षा जास्त आहे, किंवा 45, 46, 47 असे वय आहेत, अशा व्यक्तींची नावं 2002 च्या यादीमध्ये असणार. आणि 2002 च्या यादीमध्ये जर नाव असेल, आता खूप लोक म्हणतील 2002 ची यादी कुठे शोधायची. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो की 2002 ची यादी शोधायची कशी. हा फॉर्म आपण तुमच्या वडिलांचा आहे असं समजून हा फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवतो. सगळ्यात अगोदर काय करायचंय का इथं नाव टाकायचंय. बघा नाव टाकायच्या अगोदर वरती बघून घ्या. आता तुमच्या वडिलांचा हा फॉर्म आहे, वडिलांचा फोटो असेल, वडिलांचं नाव असेल, त्यानंतर त्या वडिलांचं मतदानाचा क्रमांक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील. बघा इथं वडिलांचं नाव असेल, तुमच्या वडिलांचा मतदान क्रमांक इथं असेल, त्यानंतर पत्ता असेल, आणि इकडे मतदान यादीचा भाग क्रमांक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील. त्यानंतर इकडे फोटो असेल. आता तुम्हाला सगळ्यात अगोदर करायचं इथं लावायचा आहे तुमच्या वडिलांचा फोटो. सपोज तुमच्या वडिलांचा आपण फॉर्म भरतोय असं समजून. बघा आता वडिलांचा फोटो इथं लावला का इथं नाव टाकायचं, जे काही नाव असेल. सपोज आता मी तुम्हाला डायरेक्टली भरूनच दाखवतो. पूर्ण नाव टाकायचंय तुम्हाला या ठिकाणी बरं का. त्यानंतर मतदार ओळखपत्र क्रमांक असल्या वडिलांचा मतदान क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. आता हा फॉर्म कसा भरतोय तुम्ही समजून घ्या बरं का, कारण काही लोक डायरेक्ट इथं फॉर्म भरायला सुरुवात करतील, परंतु असं नाही. ज्यांचं नाव 2002 च्या यादीमध्ये आहे त्यांनाच इकडची बाजू भरायची. ज्यांचं नाव 2002 च्या यादीमध्ये नाही त्यांनी इकडची बाजू भरायची. अगोदर आता आपण असं समजतोय की मी माझ्या वडिलांचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरून दाखवतोय आणि मला माहित आहे माझ्या वडिलांचं नाव 2002 च्या यादीमध्ये होतं, म्हणून मी अशा पद्धतीने तुम्हाला भरून दाखवतोय. नातेवाईकांच्या नावामध्ये काय करायचं, आजोबाचं नाव टाकायचं. ओके, नाते टाकायचं. समजा तिथं कोण आहे, वडील आहे. त्यानंतर जिल्हा टाकायचा. आता बघा इथं टाकायचा यादी भाग क्रमांक जो वरती तुम्हाला इथं दिसतोय 310. अनुक्रमांक तुमच्या मतदान यादीमध्ये 2002 च्या यादीमध्ये जो अनुक्रमांक असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर मतदारसंघ क्रमांक जो काय असेल तो 203, 193, 194. आता हे जे यादी भाग क्रमांक जे ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला तुमचे BLO सांगतील किंवा ते लिहूनच देतील तुम्हाला. आता ज्या लोकांचं नाव 2002 च्या यादीमध्ये आहे, BLO तो फॉर्मच तुम्हाला कदाचित असा भरून देईल. इथपर्यंत तुम्ही भरलं का इथून पुढे तुम्हाला काय करायचंय माहितीये का, चला वरती घेऊया आणि या ठिकाणी बघा. आणि त्यानंतर काय करायचं, इथं तुम्हाला जन्मतारीख टाकायची, जी काही जन्मतारीख असेल. ओके, समजा 1955 जी जन्मतारीख असेल ती टाकायची. त्यानंतर आधार क्रमांक तुमचा ऐच्छिक आहे, तुम्हाला टाका वाटला तर टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो टाकून द्यायचा. त्यानंतर वडिलांचे पालकाचं नाव म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव. सपोज आजोबाचं नाव जे काय असेल ते टाकायचं. त्यानंतर वडिलांच्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक म्हणजे तुमच्या वडिलांचा म्हणजे आजोबाचा जो मतदान क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर आईचं नाव मात्र तुम्हाला टाकावं लागेल, म्हणजे आजीचं नाव टाकायला. आजीचं जे काही नाव असेल, समजा जे काही तुमचं नाव असेल ते नाव तुम्हाला आजीचं या ठिकाणी टाकावं लागेल. त्यानंतर आईचा मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणजे तुमच्या आजीचा मतदार ओळखपत्र क्रमांक असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता. पती किंवा पत्नीचे नाव लागू असल्यास, आता पत्नीचं नाव मात्र तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल, म्हणजे तुमच्या वडिलांचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्या आईचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. त्यानंतर काय आहे, पती किंवा पत्नीचे ओळखपत्र क्रमांक असल्यास मग तुमच्या आईचं जे ओळखपत्र क्रमांक असेल जे काय असेल ते. ओके, तर ते या ठिकाणी टाकायचं. हे सगळं भरलं की काय करायचंय तुम्हाला, आता ही मिटवतो मी वरती. हे बघा इथं तुम्हाला काय करायची, सही करायची. मतदाराची किंवा कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याची सही.
बोटाचा अंगठ्याचा ठसा नातेवाईकाचं नाव नमूद करा. आता समजा तुमच्या वडिलांचा तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही स्वतः देखील सही त्या ठिकाणी करू शकता. मतदारातील कुटुंबाचं म्हटलं तिने बघा, मतदाराची किंवा कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याची इथं तुम्हाला सही करायची आहे. जी काही सही असेल ती तुमची या ठिकाणी सही करायची आणि हा फॉर्म जमा करायचा. आता झालंय काय बघा, या ठिकाणी गोष्ट तुमच्या ध्यानात घ्यायची. आता तुमच्या वडिलांचा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरताय त्यावेळेस इथं ही गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला भरायचं काय आहे, हे एवढंच भरायचं आहे आणि हे खाली एवढं भरायचं आहे. या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. ओके, या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. कोणाचं? ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे. 2002च्या ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे अशा लोकांनी हा फॉर्म भरायचा आहे. कोणता? हा एक आणि इकडचा एक कॉलम. ओके, यांनी हा फॉर्म भरायचा नाही. ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे त्यांनी इकडचा कॉलम भरायचा नाही. त्यांनी हा भरायचा, खाली सही करायची आणि तुमच्या BLO कडे जमा करायचा. आता विषय काय आहे, ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही त्यांनी हा कॉलम सोडून द्यायचा. त्यांनी इकडं भरायचंय. इकडं काय भरायचं ते ध्यानात घ्या. इथं तुमची माहिती नाही भरायची, इथं तुमच्या वडिलांची माहिती भरायची. वाचून घ्या. वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा SIR मधील तपशील, मागील SIR मधील तपशील कोणाचा? याच्या नातेवाईकाचा. आता समजा तुम्ही तुमचा फॉर्म भरताय तर तुमचं इथं नाव असेल, तुमचं मतदान कार्डचा क्रमांक असेल, तुमचा फोटो असेल आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो लावायचा आहे. आणि मग इथं करायचं काय की मतदाराचे नाव, कोणाचे नाव हे ध्यानात घ्या. वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा मागील SIR मधील तपशील म्हणता येते, म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव भरायचंय. आता इथं तुमच्या वडिलांचं नाव भरायचं, जे काही नाव असेल ते ध्यानात घ्या. इथं तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं. ही गोष्ट खूप लोकांना कन्फ्यूज होत आहे. इथं आई वडिलांची माहिती भरायची आहे, आई किंवा वडील. ध्यानात घ्या, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी आई किंवा वडिलांची माहिती भरायची आहे. ह्या कॉलम मध्ये कोणाच्या? ह्या व्यक्तीच्या आई वडिलांची माहिती का भरायची आहे? कारण SIR प्रक्रिया ही अशी आहे की तुमची जी पडताळणी आहे ती तुमचे 2002ला तुमचं नाव नव्हतं, पण तुमच्या आई वडिलांचं होतं, नातेवाईकाचं होतं, पतीचं होतं, कोणाचं होतं, तर त्याच्याशी तुमची माहिती लिंक केली जाणार आहे. म्हणून या ठिकाणी तुमचे आई वडील किंवा पती तुमचा पती वगैरे जे कोणी असेल त्याची तुम्हाला या ठिकाणी माहिती इथं भरायची आहे. आणि खाली काय करायची, इथं तुम्हाला स्वतःची माहिती भरायची. इथं खाली इथं मात्र स्वतःची माहिती भरायची. स्वतःच्या माहितीमध्ये काय भरायचंय? जन्मतारीख टाकायची. इथं तुमची जी काही जन्मतारीख असेल ती टाकायची. तुमचा आधार कार्डचा क्रमांक जो तुमचा असेल तो तुम्ही टाकू शकता. आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली वडिलांचं नाव टाकायचं आहे. आता तुमच्या वडिलांचं नाव, इथं म्हणू नका पुन्हा का वडिलांचं, माझी माहिती भरायची, तर वडिलांची कोणाची. या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं, आईचं नाव टाकायचं. हे मतदान क्रमांक वगैरे उपलब्ध असेल तर टाका. पती किंवा पत्नीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय. आता इथं ही गोष्ट ध्यानात घ्या की जर एखादी महिला असेल तर महिलेनं काय करायचंय, तिच्या माहेरच्या आई वडिलांची माहिती भरायची. आता उरतो विषय असा की इथं जी यादी भाग क्रमांक आहे, अनुक्रमांक, हे तुम्हाला कोण सांगेल? हे तुमचे BLO तुम्हाला सांगतील. जास्त टेन्शन घेऊ नका. आणि जर तुम्हाला बघायचंच असेल की ही BLO 2002ची यादी कुठं आहे, आपल्या आई वडिलांची नावं 2002च्या यादीमध्ये आहे का, तर तुम्ही हे जे ऍप आहे ECI नेट नावाचा ऍप, त्या ऍप मध्ये ही सर्व यादी बघू शकता. तुमच्या आई वडिलांची नावं सर्च करून बघू शकता, जे अगदी सोपं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.